नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपला घरच्या अभ्यासाचा 29वा दिवस आहे। गणित विषयाचा 29वा दिवस आहे। आज आपण काय शिकणार आहोत? मागच्या आठवड्यात आपण काय शिकलो होतो? भौमितिक आकार आकृत्या पाहिल्या होत्या, पण आज आपल्याला भौमितिक आकारांची ओळख करून घ्यायची आहे। मग कोणकोणते आहेत भौमितिक आकार? गोल, शंकू, दंडगोल, इष्टिका, चिती, घन हे भौमितिक आकार आहेत आणि त्यांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, तर घरचा अभ्यास करायला मोबाईल लांब ठेवायचा, पॅड घ्यायचा, पेन्सिल, इरेजर आणि पट्टी घेऊन बसायचं। आज आपल्याला आकृत्या काढायच्या आहेत, त्याच्यामुळे सगळं साहित्य घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचं आहे। तर ठीक आहे, मोबाईल लांब ठेवायचा आणि शक्यतो गणिताचा अभ्यास हा घरी करायचा। मुलांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला घरी बघणं शक्य नसेल तर तुमच्या शाळेमध्ये जर टीव्ही असेल तर तुम्ही सरांना सुद्धा शाळेत हे व्हिडिओ दाखवायला विचारू शकतात। ओके, नमस्कार मुलांनो, आज आपल्याला भौमितिक आकार शिकायचे। मागच्या आठवड्यात आपण आकृत्या शिकलो होतो, आज आपल्याला आकार शिकायचे। आकार म्हणजे कसे की जे आपल्या हाताला लागतात। आता ही समजा मी इथं चौकोन काढला, पण हा चौकोन मी उचलून घेऊ शकत होते का? त्रिकोण काढला, हा त्रिकोण उचलून घेऊ शकत होते का? नाही, त्या आकृत्या झाल्या। आणि हे आकार जे आपण हाताला स्पर्श होतात किंवा ते आपण उचलून घेऊ शकतो किंवा हात लावून पाहू शकतो। तर पहिला आपला भौमितिक आकार आहे शंकू। तर हे तुम्हाला लिहून घ्यायचे। सेम अशाच मोठ्या मोठ्या आकृत्या काढायच्या, त्याचे कडा, कोपरे, पृष्ठ किती आहेत लिहायचं, कोणकोणत्या वस्तू आहेत उदाहरणं सुद्धा लिहायचे। तुम्हाला हे लिहायचे। तुसा छोटासा शंकू काढायचा नाही, असा मोठा शंकू काढायचा, पट्टीचा वापर करायचा, खूप सुंदर काढायचा आहे। आणि मी तुम्हाला शंकू शिकवणार आहे। तर ठीक आहे, तर तुम्हाला ही आकृती काढायची आहे। तर शंकू म्हणजे काय? सगळ्यात सोपं आहे। शंकू म्हणजे ही आकृती, शंकू म्हणजे ही आकृती। आता ही आकृती बघा, ह्याला शंकू असं म्हणायचं। ह्याला काय म्हणायचं? शंकू असं म्हणायचं। शंकूचं काय असतं? असा हा निमुळता भाग असतो, हा निमुळता भाग असतो आणि इथे एक टोक असतं आणि खालच्या बाजूला सपाट पृष्ठभाग असतो। पृष्ठभाग म्हणजे काय? जे असं सरळ आपण हाताला स्पर्श करू शकतो, वरचा भाग जो असतो कोणत्याही वस्तूचा, त्याला पृष्ठभाग असं म्हणायचं। हा पृष्ठभाग आहे, एक पृष्ठभाग आहे आणि हा असा वक्र पृष्ठभाग आहे। हा कसला पृष्ठभाग आहे? वक्र असा पृष्ठभाग आहे, याला शंकू असं म्हणायचं। आणि हे शिरोबिंदू आहे। आता ह्याला कोपरा किती आहे? जेव्हा सगळे बाजू एका जागी मिळतात किंवा दोन किंवा तीन बाजू ह्या एका ठिकाणी मिळतात, त्याला शिरोबिंदू असं म्हणायचं। याला शिरोबिंदू म्हणायचं आणि कोपरा पण म्हणायचं। हा कोपरा पण आहे आणि शिरोबिंदू पण आहे। तर शंकूला किती पृष्ठभाग आहेत? एक सपाट असलेला एक पृष्ठभाग आहे आणि हा वक्र असलेला दुसरा पृष्ठभाग आहे। म्हणजे पृष्ठ किती आहेत शंकूला? दोन पृष्ठ आहेत। कोपरा किती आहे? एक। कडा किती आहे? ही कडा, हे बघा, हे माझ्या हाताला लागायले बघा, आता तुम्हाला लांबून दिसणार नाही, ही जे माझ्या बोटाला लागायलेलं आहे ह्याला म्हणायचं कडा। काय म्हणायचं? कडा। किंवा जिथं दोन बाजू मिळतात अशा कोपऱ्याला काय म्हणायचं? कडा। तर कडा किती आहे? याला एकच कडा आहे, मुठ्ठी आहे, गोल आहे। शंकूची कडा कशी आहे? मुठ्ठी आहे आणि गोलाकार आहे, वर्तुळासारखी आहे। तर याला कडा म्हणायचं। मग कडा किती आहे? एकच आहे, कडा एकच आहे, कोपरा एक आहे आणि बाजू मात्र पृष्ठभाग मात्र दोन आहेत, हा एक आणि हा एक, असे शंकूचे दोन। आता शंकू हे आता असते तुमच्या तर घरी नसेल, मग मॅडम आम्ही कुठं शंकूला हात लावून बघावं, आम्हाला तर आमच्या घरी तर शंकूच नाही असं म्हणचाल। असं काही नसतं, जे तुमच्या घरी असतं तेच अभ्यासात असतं, जे तुम्ही पाहिलेलं आहे तेच अभ्यासामध्ये असतं। कुठल्याही आकाशातली गोष्ट आणून तुमच्या समोर ठेवली जात नाही। लहान असताना जे तुम्ही पाहिलेल्या आहेत वस्तू त्यांना काय म्हणायचं हेच तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं जातं। आता तुम्ही म्हणाला मॅडम आम्हाला शंकू बघायला नाही, आता हे असला कोण मेहंदीच्या कोण आणते की नाही आई तुमची घरी? तर मेहंदीचा कोण सगळ्यांनी पाहिलेला आहे। तर हा जो मेहंदीचा कोण आहे तर ह्याचा दोन पृष्ठभाग आहेत, हा एक पृष्ठभाग आणि हा वक्र पृष्ठभाग। हा वक्र पृष्ठभाग आहे, हा सपाट पृष्ठभाग आहेत, असे दोन पृष्ठ आहेत। एक कोपरा आहे आणि एक शिरोबिंदू आहे आणि कोपरा पण हाच आहे आणि कडा एकच आहे। ही कडा जी आहे ती कडा सुद्धा एकच आहे।
हा काय आहे? शंकू. ह्या आकाराला काय म्हणणार? शंकू. हा मेहंदीचं कोण आहे, पण ह्या मेहंदीच्या कोणाचा आकार कोणता आहे? शंकू आहे. नीट लक्षात ठेवा, हे मेहंदीच्या कोणाचा आकार काय आहे? शंकू आहे. दुसरा आपला शंकूचा आकार. हॅपी बर्थडेची टोपी असते ना तुमच्या घरी, घरी नसते तुम्ही हॅपी बर्थडेला अशी टोपी घालतात, मग ह्या हॅपी बर्थडेच्या टोपीचा आकार सुद्धा शंकू असतो. आता हा वक्र पृष्ठभाग, वक्र पृष्ठभाग आणि हा सपाट पृष्ठभाग. हा सपाट पृष्ठभाग, हा वक्र पृष्ठभाग. कोपरा एक, कोपरा एक आणि कडा सुद्धा एक. ही गोलाकाराशी कडा आहे, गोलाकाराशी कडा आहे. तर ही कडा सुद्धा एकच असते शंकूला. हे बघा, मी आत्ता एक हा खरमुऱ्याचा कोन तयार केलेला आहे. खरमुरे काका विकतात ना, हे आपण घरी सुद्धा बनवू शकतो. हा शंकू तुम्ही घरी हाताने बनवू शकतात. तर आता ह्याला बघा, कोपरा एक, ही पृष्ठभाग, हा एक पृष्ठभाग आणि हा एक पृष्ठभाग, असे दोन पृष्ठभाग आहेत. कडा एकच आहे, कडा एक आहे आणि कोपरा सुद्धा एक आहे. ह्या आकृतीला काय म्हणायचं? शंकू असं म्हणायचं. तर तुमचं झालं का काढून? थोडंसं फास्ट काढावं लागते बाळा, आपल्याला वेळ कमी असतो ना, 2-4 आकृती आपल्याला शिकायचे. तर हे काढून झालं का तुमचं? नंतर वाटल्यास व्हिडिओ संपल्यानंतर पॉज करून अजून एकदा लिहा. तर मुलांनो, आपली पुढची आकृती ही खूप सोपी आहे. त्या आकृतीचं नाव आहे गोल. गोल ही आकृती आपल्या भरपूर वस्तू वापरतात आपण. तर पहिली आकृती आहे आपली गोल. गोल ही गोटी असते, आहे की नाही? हे काय आहे? गोटी. ह्या गोटीचा आकार कसा आहे? गोल गोल आहे. ह्याचा पूर्ण पृष्ठभाग हा एकच असतो. पृष्ठभाग ह्याला किती आहे? एक. पृष्ठभाग एक. हे सुद्धा काढायचे तुम्हाला. बांगडी घेऊन काढा म्हणजे पटकन फास्ट होते. आता ह्या गोटीला पृष्ठभाग हा एकच आहे. हे बघा, मी हात लावू शकते. आता मी असं केलं तर बघा, गोल 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 फिरायले हे. आणि ह्याला एक वक्र पृष्ठभाग आहे. याला कोणतीच कडा नाही, कडा नाहीये, कारण की अखंड आहे, पूर्ण भरीव आहे. आणि कोपरा सुद्धा एक सुद्धा नाहीये. गोलाला एकही कडा नसतो, कोपरा नसतो. पृष्ठभाग मात्र एकच असतो. पृष्ठभाग म्हणजे कसं, ज्याला आपण असं स्पर्श करू शकतो, जेव्हा आपण हात फिरवू शकतो, त्याला काय म्हणायचं? पृष्ठभाग. तर अशा गोट्या तुम्ही भरपूर पाहिलेल्या आहेत. ह्या गोल्या ज्या गोट्या असतात त्या काय असतात? गोल आकार असतो. ह्या आकाराला कोणता आकार म्हणणार होता आपण? गोल आकार असं म्हणतो. तर पुढचा आपला आकार आहे गोलच आकार आहे, तो म्हणजे हा चेंडू. हा चेंडू सुद्धा वक्र आहे. ह्या चेंडूचा पृष्ठभाग हा वक्र आहे. वक्र म्हणजे गोल गोल. हे बघा, ह्या पृष्ठभाग कसा आहे? गोल गोल आहे. त्याच्यामुळे तर तुम्ही असं खेळतात, है ना? तर ह्या गोलाचा पृष्ठभाग हा गोल आहे. एकच पृष्ठभाग आहे. ह्याला किती फिरवलं, पूर्ण जरी फिरवलं तर पृष्ठभाग हा एकच आहे. कडा याला नाहीये, कोणतीच कडा नाहीये आणि कोपरा सुद्धा नाहीये. ह्या बॉलला कडा पण नाहीये आणि कोपरा सुद्धा नाहीये. तर हा गोल सर्वांच्या लक्षात आला, गोल कशाला म्हणायचं ते? तर नवीन बॉल आणायचा आणि खेळायचा. आईला म्हणायचं, आईनं म्हणली बॉल कशाला आणला? तर आईला म्हणायचं, मला मॅडमनी गोल शिकायला सांगितले म्हणून मी बॉल आणलेला आहे असं म्हणायचं. पुढे भरपूर गोल वस्तू असतात बाळांना, आपण रोजच्या वस्तू वापरतात. आता हा मोती माझ्या हातात तुम्हाला बारीक मोती दिसायलेला आहे ना, हा सुद्धा गोलच आहे. ह्याचा सगळा पृष्ठभाग हा कसा आहे? वक्र आहे आणि एकच पृष्ठभाग आहे. ह्याला कडा कोपरा काही सुद्धा नाहीये. हा मोती सुद्धा आपला गोल आकारामध्ये आहे. तर तुमचं झालं का लिहून? गोलाची आकृती काढली, लिहून झालं का? हे बघा, गोल पृष्ठभाग एक असतो, कडा शून्य, कोपरा शून्य, म्हणजे एकही कडा कोपरा नाही. उदाहरणार्थ बांगडी, गोटी, चेंडू हे गोलची उदाहरणं आहेत. सगळ्यांना गोल लक्षात आलं असलं तर पुढचा घटक शिकूयात आपण. तर मुलांनो, तुम्हाला आता ही आकृती काढायची आहे. काढायला थोडीशी अवघड आहे. अवघड म्हणजे काय? दंडगोल. या आकृतीचं नाव काय आहे? दंडगोल. काही नाही, फक्त दोन बाजूला दोन असे हे काढायचे आणि त्याला मध्ये अशा आडव्या दोन रेषा.
या आकृतीला काय म्हणतात? दंडगोल असं म्हणतात. व दंडगोल आकृती आपल्या घरामध्ये कोणकोणत्या आहेत बर? खूप खूप आकृत्या ह्या घरामधल्या दंडगोलाच्या असतात. आता डबा असतो आपल्या घरामध्ये, असा हा डबा असतो. आता ह्या डबाला 2 पृष्ठभाग आहेत, हा 1 2 आणि हा वक्र पृष्ठभाग, असे 3 पृष्ठभाग असतात ह्या डब्याला किंवा दंडगोलाला. 1 2 आणि हे 3 पृष्ठभाग असतात. कडा किती असतात? ही एक कडा 1 आणि ही एक कडा, अशा 2 कडा असतात. दंडगोलाला 2 कडा असतात, ही एक आणि ही एक, अशा 2 कडा असतात. आणि कोपरा मात्र एकही नसतो. दंडगोलाला कोपरा एक सुद्धा नसतो. लक्षात आलं? दंडगोल कशाला म्हणायचं? दंड गोल, दंड म्हणजे लांब आणि हा गोल, दंड गोल. तर दंडगोलाला 3 पृष्ठ असतात, 1 2 आणि हे वक्र असा 3 पृष्ठ, 2 कडा, एक कडा आणि ही दुसरी कडा. कोपरा नाही, शिरोबिंदू नाही. तर सगळ्यांच्या लक्षात आलं दंडगोल म्हणजे काय. मग आता कोणकोणत्या घरामध्ये आपल्या दंडगोलाच्या वस्तू असतात? आपल्या गोल ग्लास असतात बघा, डिझाईनची नाही, गोल ग्लास सुद्धा दंडगोल असतात. गोल डबे असतात बघा, तर मोठ्या मोठ्या साईजचे. आता हा छोटा आहे म्हणून मी तुम्हाला दाखवला. मोठ्या मोठ्या साईजचे आपल्या घरी दंडगोलाचे डबे असतात. सिलेंडर सुद्धा दंडगोल असतं. आपला हा मार्कर पेन, हा मार्कर पेन सुद्धा दंडगोल आहे. आता तुम्ही नीट बघितलं मार्कर पेनचा, हा एक पृष्ठ आहे आणि हा एक पृष्ठ, 2 पृष्ठ नाही, 2 नाही, आणि हे वक्र एक पृष्ठ, हा वक्र पृष्ठ दुसरा आणि हे 3 पृष्ठ असतात. नंतर 2 कडा असतात, एक कडा आणि ही दुसरी कडा, अशा 2 कडा असतात. आणि कोपरा मात्र एकही नसतो. दंडगोलाला कोपरा एक सुद्धा नसतो. तर ह्या आकृतीला काय म्हणणार आपण? दंडगोल. काय म्हणणार? दंडगोल. चारी बाजूनं गोल असतो. आता खरा दंडगोल तुम्हाला दाखवते. ही आकृती जी आहे ती दंडगोलाची आहे. दंडगोल म्हणजे काय? दोन्ही बाजूला सपाट, दोन्ही बाजूला सपाट असते आणि मधला भाग जो असतो तो उंच आणि वक्र असतो, उंच आणि वक्र असतो. ह्या आकृतीला काय म्हणायचं? दंडगोल. तर 3 पृष्ठ असतात दंडगोलाला, 1 2 आणि हे वक्र असणारा 3 पृष्ठ. कडा किती आहेत ह्याला? कडा 2 कडा आहेत, ही एक कडा आणि ही एक कडा, ही कडा, 2 कडा असतात. कोपरा मात्र दंडगोलाला एकही कोपरा नसतो. दंडगोलाला एकही कोपरा नसतो. दंडगोलाला एकही कोपरा नसतो. दंडगोलाला 3 पृष्ठभाग असतात. दंडगोलाला एकही कोपरा नसतो. दंडगोलाला 3 पृष्ठभाग असतात. दंडगोलाला 2 कडा असतात. ह्या कडा झाल्या. तर सगळ्यांना दंडगोल समजलं. अजून काय असतं आपल्या घरामध्ये? पेन असतो, ग्लास असतो. आता ही एक डबी आणली मी घरातून उचलून. आता ही गोल डबी सुद्धा दंडगोल आहे. म्हणजे हा एक पृष्ठभाग, हा एक पृष्ठभाग आणि हा एक वक्र पृष्ठभाग, असे 3 पृष्ठभाग आहेत. 2 कडा आहेत, अशा ह्या 2 कडा आहेत आणि कोपरा नाही, शिरोबिंदू नाही. तर ह्या आकृतीला काय म्हणणार आहोत आपण? दंडगोल असं म्हणणार आहोत. अजून ग्लास असतात, पण माझ्याकडे आहे तो डिझाईनचा ग्लास आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तर सगळ्यांच्या लक्षात आलं दंडगोल कशाला म्हणायचं ते. अजून आपलं एक उदाहरण आहे. दंडगोलाची आकृती झाली का बाळांनो तुमची? हे बघा, आता हे दंडगोलाचे हे जे कोपरे आहेत, हे जो भाग आहे, हा जो भाग आहे इथं दाखवलेला आहे, हे 2 चिमणीसारखे तोंड दिसलेत ना तुम्हाला, हे 2 भाग आहेत ते इथं हे आहेत. आणि हा जो भाग आहे तो मधला आहे, हा जो मधला भाग आहे तो दंडगोलाचा आहे. मग आता घरी बसल्या बसल्या विचार करा की घरामध्ये तुमच्या कोणकोणते दंडगोल आहेत. तुमच्या घरामध्ये बहुतेक छडी शाळेत असते, छडी सुद्धा दंडगोलच असते. नंतर बेलणं सुद्धा बेलण्याच्या आकारावर आहे. काही मध्ये फुगट असतात ते दंडगोलाचा भाग येणार नाहीत, कारण की वेगवेगळ्या आकारामध्ये असतात बेलणं. डबे 100% आपले दंडगोल असतात. सिलेंडर, गॅस टाकीचं सिलेंडर सुद्धा आपलं दंडगोल असतं. तर सगळ्यांच्या लक्षात आलं की दंडगोल कशाला म्हणायचं? ह्या आकृतीला दंडगोल असं म्हणायचं. ह्या जे भौमितिक आकार आहेत हे सगळे तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत.
महत्त्वाचं त्या आकारांचे बाजू किती आहेत, कडा किती आहेत आणि शिरोबिंदू किती आहेत, पृष्ठ किती आहेत हे तुम्हाला समजणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ही आकृती झाली असं समजते आणि मी तुम्हाला पुढची आकृती शिकवते. ह्या आकृतीचं नाव काय, इष्टिकाचिती. ही आकृती काढायला थोडीशी अवघड जाईल तुम्हाला, तरी मी तर प्रयत्न करते. एकदा असं काढायचं, काही नाही अवघड. याच्यामध्ये थोडंसं लक्षात घेऊन काढलं ना, हे तिरप्या रेषा काढायच्या. ह्या दोन्ही रेषा आहेत ना, तिरप्या रेषा काढायच्या अशा इष्टिकाचितीला. हे काढायचं तुम्हाला. थोडं चुकलं तर चुकू द्या, काय अडचण नाही. आता इथे मी छोटासा बॉक्स घेतलेला आहे आणि ह्या बॉक्सला काय करणार मी, असं जोडणार. आता हे आपलं थोडंसं काढायचं आणि ह्याला असं तिरपं घ्यायचं. इथून हे घेतलं असं आणि ह्याला असं तिरपं घेतलेलं. अशा प्रकारे तुम्हाला इष्टिकाचितीची तुम्ही आकृती काढू शकता. तर इष्टिकाचिती म्हणायला खूप अवघड जातं. मला लहान असताना तर खूप मजा वाटायची. शाळेत जेव्हा आमच्या इष्टिकाचिती शिकवली, मला म्हणताच येत नव्हतं. इची चिची करायची मी. मला ते मुलं हसले शाळेतले माझ्यावर की इची चिची करायली म्हणून. मग मला ते इतकं राग आला, मी इष्टिकाचिती हा शब्दच पाठ करून टाकला. इष्टिकाचिती, इष्टिकाचिती. मग ही गोष्ट मी माझ्या पहिलीतल्या मुलांना सांगितली की मला इष्टिकाचिती म्हणता येत नव्हतं. तर आमच्या वर्गातल्या सगळ्या मुलांनी इष्टिकाचिती शब्दच पाठ करून टाकला. आता दुसऱ्या गोष्टी मला येऊ न येऊ, आमच्या वर्गातले मुलं 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि ह्या 12 अशा 12 कडा असतात. तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये इष्टिकाचिती असते तर तुम्ही हात लावून, तुम्ही कडा किती कोपरे ते हात लावून मोजायचे. उघड नुसतं बघायचं, टुकुर टुकुरून मोकळं नाही व्हायचं. तर आता ह्याला कोपरे किती आहेत बघू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 कोपरे, 12 कडा आहेत आणि पृष्ठभाग 6 आहेत. आता तुम्ही म्हणाल मॅडम आमच्या घरी माझ्याकडे इष्टिकाचितीच नाही, मी कशाचं पाहू. तर तुमच्या घरी असं कोणताही बॉक्स घ्यायचा किंवा काड्याची पेटी घ्यायची. काड्याची पेटी घ्यायची आणि तिचे कडा कोपरे किती आहेत ते मोजायचे. आता हे तुमच्याच घरात अशी काड्याची पेटी असते. ह्या काड्याची पेटीचा आकार सुद्धा इष्टिकाचितीचा आहे. तर बघूयात पृष्ठ किती आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पृष्ठभाग आहेत. कोपरे किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 कोपरे आहेत आणि कडा किती आहेत मोजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 ह्या आकृतीला कडा आहेत. अजून कोणती आकृती आहे की जी तुम्ही घरीच्या घरी पाहू शकतात की ज्याला किती कडा आहेत. एक असे भरपूर बॉक्स तुमच्या घरात पडलेले असतात. तर ते बॉक्स घ्यायचं आणि त्याचे कडा कोपरे किती मोजायचं. 1 नाही, कडच्या बाजूचं मोजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 असे किती कडा आहेत त्याला. 12 कडा. 8 कोपरे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 कोपरे आणि पृष्ठ किती आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पृष्ठ आहेत. तर घरी नक्की तुम्हाला आठवणीनं पाहायचं आहे की तुमच्या घरच्या घर कोणताही बॉक्स घ्या, त्याला कडा 6 आहेत का, कोपरे 8 आहेत का आणि कडा 12 आहेत का. कारण की मॅडम पण कधी कधी खोटं सांगतात ना, मॅडमचा तर कसा भरोसा करायचा. म्हणून इष्टिकाचितीमध्ये ही तुम्हाला आकृती पाहायची आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचा जो मोबाईल असतो त्याला सुद्धा, मोबाईल सुद्धा इष्टिकाचितीचंच उदाहरण आहे. चला आता आपण पुढची आकृती पाहू. तर आपल्याला घन आकृती काढायची नाहीये कारण की इष्टिकाचिती आणि घन हे जवळपास सारखेच असतात. सारखे म्हणजे खूप सारखे असतात. फक्त घनाचं कसं असतं, त्याच्या चारी बाजू ह्या सारख्या असतात. तर हा जो तुमच्या समोर आहे हा घन आहे. ही सुद्धा एक इष्टिकाचितीच आहे. घनाला सुद्धा इष्टिकाचिती म्हणतात. फक्त ह्याच्यामध्ये काय फरक आहे, ह्याच्या सगळ्या बाजू सारख्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. या 6च्या 6 बाजू बघा सेम टू सेम आकाराच्या, एकदम सेम, काहीच फरक नाही. आणि हे सेम असल्याशिवाय हे घन तयारच होत नाही. मग हा जो घन आहे हे एक प्रकारची इष्टिकाचितीच आहे. मग ह्याला सुद्धा किती पृष्ठ असतात. 6 पृष्ठ असतात. 1, 2, 3, 4,
5 आणि 6 पृष्ठ असतात. कडा किती असतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 कडा असतात. कोपरे किती असतात? 1 2 3 4 5 6 7 8 8 कोपरे असतात. तर घन ह्याला काय म्हणतात? घन. आता तुम्ही म्हणसाल मॅडम असलं काही आमच्या घरात नाही की हो. घन मी बघितलं असतो पण आमच्या घरातच नाही घन. तुमच्या घरामध्ये घन नाही मला माहिती, तरी तुमच्या घरामध्ये असं सापशिडीचा ठोकळा असेल बघा. हे बघा असं असलं खेळायला आणतात की नाही तुम्ही यात्रेला गेले की. तर हा सुद्धा एक प्रकारचा घन आहे. याला सुद्धा बघा किती पृष्ठ आहेत? 1 2 3 4 5 आणि खालचा एक 6 6 पृष्ठ आहेत. कडा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 कडा आहेत. कोपरे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 8 कोपरे. ह्याला काय म्हणायचं? घन. जर तुम्हाला पाहायचं असले तर हा यात्रेला गेल्यावर असलं तुम्हाला खेळायला घेऊन या. दुसरं अजून एक खेळणं आहे की जो घन आहे. असं तुम्हाला घरी खेळायला ठोकळा आणतात बघा सापशिडी सोबत. हा सुद्धा घन आहे बघा. याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात. याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात म्हणून ह्याला घन म्हणायचं. नाहीतर ही एक इष्टिकाची तीच आहे. तर ह्याला किती कोपरे आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 8 कोपरे आहेत. आणि कडा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 कडा आहेत. तर हा कोणत्या ह्या आकृतीला काय म्हणणार आपण? घन. तर आज आपण कोणकोणत्या आकृत्या शिकलो? गोल, शंकू, हा गोल. नंतर कोणता आकार शिकलो आपण? शंकू. हा शंकू आकार पाहिलेला आहे. नंतर घन, इष्टिकाची ती आणि हा दंडगोल. एवढे आकाराचा आपण अभ्यास केलेला आहे. तर ह्या सगळे आकार तुम्हाला लक्षात राहायला पाहिजेत, कारण की जे आहे अभ्यासक्रमामध्ये ते खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात राहिलीच पाहिजे, कारण की गणितामध्ये सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात आणि ह्यांचे कडा कोपरे तुम्हाला नीट लक्षात राहायला पाहिजेत. ठीक आहे.